की पोरगीमुळे सगळे बदलते इक्वेशन मित्रांची. म्हटलंय मला ब्लॉग मध्ये घेत जाऊ नको. तर मी जर हे शिकलोय माझ्या लाईफ मधनं तर तुम्ही पण हे शिका. कारण मला असं म्हटलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. हे बघा आमच्या घरातलं कुत्रा आहे आणि दुसरं धाप. त्यांच्या घरात 2 कुत्रे आहेत, एक झोपले शान आणि हे व्हिडिओ करायला येऊ. सॉरी, आतापासून सांगायला लागलो ह्याला ब्लॉग मध्ये घेत नाही ना. मला मगाशी म्हटलंय मला ब्लॉग मध्ये घेत जाऊ नको. अरुषने मला मगाशी म्हटलं ब्लॉग मध्ये. मला घेऊच नको तुझा ब्लॉग. हा, त्यानं मला म्हटलं ब्लॉग मध्ये घेत जाऊ नको. तू असशील हे देन बाबा, मला तेवढं ब्लॉग एकटाच आहे घरात. म्हटला मारेन तुला, शपथ म्हटलं. खरं सांगायला लागले मारेन म्हटलं. आणि परत काय म्हटलं, तुम्ही पुढच्या वेळी दाखवतो तुम्हाला, तुमच्या गरजेला येणार नाही. आणि काय काय म्हटलं, परत घरी आलता डायरेक्ट. चालते बाबा, तुझ्या मतानं तो भाईचारा असेल तर माझ्या मताने पण तो भाईचारा असेल. बरोबर बसलाय. रांडेच्या फोन लावल्या इथं आलोय. घरात पण फोन लावला ये म्हटलं इथं आलोय आणि पोतरीचा सांगतोय त्यांना. खरं म्हटला ना तू बाबा शिवाय देत जाऊ नको सोशल मीडियावर. मला राहू दे बाबा, 2-4 पोरेच्या स्टोऱ्या बघतात, बघू देत. आमचं कोण बघत नाही, ते आमची चूक. काय झालं? एकदम लई सज्जन असं दाखवायला गेलाय. ऑन कॅमेरा ते राहायला लागते. नाही घरात सांगायला लागलो, हे जे 1-2-3 पोरी स्टोरी बघतात म्हणून काय झालंय, मा झाला याला. हे टाकणार सगळं मी ब्लॉगिंग मध्ये, मी टाकते. खरं सांगायला काय नाव कुठे घेतलं, नाव कुठे घेतलं खरं. मग मी सांगू दुसरं काय आहे, पोरीने त्या थांबू का नको सांग, व्हिडिओ थांबून सांगू. त्याला पोरी म्हटल्यावर घरात येवायला यायच्या, घर जळाले. अख्ख्या गावाला पासवर्ड माहिती आहे फोनचा. कशाचं? फोनचा. मग काय झालं? आणि इंस्टाला तर फेस आयडी पण. मग काय झालं? ठेवलं तर मम्मी म्हणणार फेस आयडी काय ठेवा, काय तर नाही म्हणजे दाखव. मग काय दाखवू? मग ठेवायची गरज काय फेस आयडी? अरे मग ठेवलं नाहीये मी. हा, आता तू हे टाकलास व्हिडिओ, हा. म्हटले कोणच्या, मी म्हणणार पोरीबेरी असं काय नाही. मग दाखवायचं मोबाईल डायरेक्ट. नाहीच आहेत ना बघ खरं. म्हणायचं आणि घेऊन बघायला तर मग नाहीच आहेत. पूर्ण तळापर्यंत जाते रे. अरे खरं मुली नाही आहेत. जुनं निघतंय की. जुने ती डिलीट करून टाकी चॅट. बघा ही असली पोरी जायची. खरं सांगायला लागलो, याला 2-3 पोरी त्याला जरा ऍड झाल्यात ना, त्यामुळं आम्ही त्याला आधी कॅप्शनला किती काय काय बोलणार, तेव्हा ह्यो काय बोलणार नाही आम्हाला. मित्रांनो, एका व्यक्तीसाठी तेवढं केलं तरी एवढं मला बोलून दाखवायला गेलाय. याला पर्सनली शिव्या घाला म्हणतेला ह्याच्या आईला. रोजी काय आहे तुझं मधनच? हे रोजीला बी कळते कोणाला चावायचं कोणाला नाही. चावू नको. तर मुद्दा योच आहे की किती जरी मित्र आपल्या जवळचा असला, की कुठली जर मुलगी जवळ आली, मध्ये आली, तर ती दोस्ती राहत नाही. तर सगळ्यांनी एकच ऍडवाइस सांगतो, मित्र जरी लय करत असला, जर 1-2 मुली मध्ये आल्या, अजून त्या रिलेशनशिप मध्ये पण नाहीत, लांबनं जरी जवळ आल्या, तर पोरांची हालचाल बदलतात. तर मी जर हे शिकलोय माझ्या लाईफ मधनं तर तुम्ही पण हे शिका. कारण मला असं म्हटलं, हे बाबा तुझं काय, घरात मामा बाहेर थांबलाय, मामाला सांगितलं उलट्या हाताने कानपाड दिली नाही. तू फोनवर काय म्हटलास, तुझा काय संबंध मला सांगायचा. मग डोकं फिरणार नाही एवढ्या. मग काय झालं सांग. बोलत नाही मी असं तुला, कधीच बोलत नाही असं मी तुला. हा, कधी बोललास लोड्या असं, तुझा काय संबंध वगैरे कधी म्हटलास लोड्या, काल म्हटलास रात्री. बाबा सॉरी. तेच की आता त्याला असं बोलल्यावर तर जरा राग येते. तेच की पोरगीमुळे सगळे बदलते इक्वेशन मित्रांची. एवढं टाकणार आहे व्हिडिओ, यासाठीच कंटेंट, तर यासाठीच तयार करालोय. महाराज आहे का बरं, सगळं खोटं आहे. मी उगाच कंटेंट साठी करालोय. खरं मी खरं सांगायला लागलोय, जर कुठली लाईफ मध्ये पोरगी आली तर पोरांची इक्वेशन बदलतात. मुलांचं जे आधीच निमान असते ते बदलते. आमच्यासारखे म्हणून माझा ह्याला हा, जरा दुसरी भेटू देत जगात येणारी. बघा चावत्याही शांत बसल्या. गद्दारांपासून लांब राहतोय मी, आणि मित्रही गद्दारी करत नाही. जे असतात ना, पोरगी जवळ आली की पोरानं हे करायचं, काय करायचं रे त्या पोरांबद्दल बोलून आपल्याला. कॅमेरा माझ्याकडे करून हे नाही ना आता केला. काय करायचं असल्या पोरांकडे रे. प्राण्यांवर प्रेम करून काय उपयोग आहे. मित्र एवढे जीवापाड प्रेम करतात, तर यांची किंमत नाही तर काय. सगळा मी व्लॉगचा कंटेंट होता, असं काय नाही आहे की बदललाय वगैरे. खरं आता हे खरं सांगतो, अरुष लय बदललाय.
वाईट ह्याच्यानं नाही, पॉझिटिव्ह ह्याच्यानं. जसं आम्हाला 11वी-12वीत दिसलेला, खरंच सांगायला लागलोय मला 11वी-12वीत त्याच्या हे चांगलं सांगावलं. 11वी-12वीत ह्याच्यासारखा चिवमू 10वीत चिवमू बघडला नव्हता मी ना, कारण त्यावेळी मी एकदम छपरी होतो, फुल्ल छपरी 10वीत असताना. मी 11वी हां आता मी छपरी आहे. 11वी-12वीत जरा थोडं व्यवस्थित स्टँड झालो, म्हणजे छपरी गेली स्टँड. म्हणजे त्यावेळी आरुष आमच्या क्लासला आला, 11वीत नाही तो 12वीत आला. 12वीत आल्यावर पहिला आरुषचं कसं असणार, लई डायरेक्ट कोण काय बोललं डायरेक्ट भूम असं नाही भूम. अरे मी चांगलं सांगायला लागलो असं होता खरं. जसं मी त्याला आता बघायला लागलो आमच्या संगत ते राहून त्याच्यात एवढा बदल झालाय आमच्या संगत राहून त्याच्यात एवढा बदल झालाय की तो आता लय चांगला खरं. आई शपथ चांगले. पवण्याला बी म्हटलोय मी ना, पवण्याला विचार वाटलं असतं बदल झालाय जरा. पवण्या बी म्हटलं असं, पहिला होता म्हटलं जरा डेंजर म्हणजे चुतियागिरीवाला. आता आरशा लय चांगला झालाय म्हटलं असं पवण्या बी म्हटलं, मी बी म्हणाले. दोनच मित्र होते कधी पार्ट्या आणि अक्षा ती बी चुत्या पोरीच्या नादात बाद झालेली मित्र यांची. मागचा ब्लॉग बघा, अक्षा तेवच आहे ती बेकार सोड. पोरगीच्या नादात बाद झाली अरे म्हणून ती चांगले मित्र म्हणून. पण लावा कारण देईल चांगलं हा कारण बी चांगलं चांगलं देणार कारण डायरेक्ट म्हणणार नाही, जमत नाही, येणार नाही तर चांगलं कारण देऊन येणार. तुला अंघोळ घालत नाही डॉबरमॅनला महिन्यात एकदा घालायचे असते, त्यांना रोज अंघोळ घालायचे नसते. तर काय बोलू आता. तर डिलीट करते की रे, एवढं डिलीट करू शकते की हे डिलीट करणार की हे बीप करणार नाही मी, हे डिलीट करणार म्हणून. तर मी एक आरुषची लव्ह स्टोरी सांगतो खरी जी त्यांच्या मम्मीला पण माहित असं मी म्हणून. हे नाही एवढं सगळं. तर आरुषच्या मम्मीला माझं युट्यूब चॅनल दिसले, आरुषच्या मम्मीने सबस्क्राईब केलं, त्यामुळे आरुषच्या मम्मीला आता एक हात कॅमेराजवळ आहे, त्यामुळे हात जोडून नमस्कार. तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघावे. थँक्यू काकू. तर आरुष काय तर करून दाखव कॅमेऱ्यावर, जे तुझ्यात असं तुला खरं वाटते. आता सिंगिंग समज, काय पण समज तुला जे असं वाटते तुला टॅलेंट. परवा अभ्यासाला बसलेलो तसं मी काय तर टॅलेंट थांब जरा. परवा अभ्यासाला बसलेलो, अभ्यास काय झाडभर सुद्धा होईना, म्हटलं काय तर मोठ्याने बोल. काय तर दुसरं टॅलेंट असेल. हा दुसरं टॅलेंट म्हणून गाणं म्हणायला गेलो, आवाज असला घाण चिरकला, शेजारची 10 जण आली. काय फने शिकलाय कोल्हापूर गव्हर्नमेंट मध्ये जाऊन बायला पाहिला. बरं टॅलेंट दाखव की, काय फालतू जग महाराज, टॅलेंट दाखव तुझ्यात. नाहीये माझ्यात, काय टॅलेंट असतं तर एवढ्या मग अभ्यास करत बसलो. अरे व्हिडिओ कोण बघते काय आपलं. तू आमची बळी झालायस इकडं. नो काय करायचं नसते, घाण असते. याच्या अकाउंट पाहिजे आपल्या सगळ्यांना काय करून सोडणार आहे काय म्हणतात. आता एक शॉर्ट अशा राहिल्या, शॉर्ट टाकणार आहे, चालते. ਜਿੱਥੇ ਜਾਵਾਂ ਉੱਥੇ ਯਾਰ ਹੀ ਕਮਾਈ ਜੱਟ ਨੇ, ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਕਿ ਪੈਸੇ ਦੀ ਕਮਾਈ ਕਰ ਲਈ, ਚਾਲ ਜੱਟ ਦੀ ਸਲੋ।